नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज महाराष्ट्राच्या तमाम नर्सिंग ऍस्पिरंट साठी एक खूप मोठी गुड न्यूज आहे. आपल्या जीवनाला कलाटणी देणारी न्यूज आहे मित्रांनो. आपल्या पुण्यामध्ये एम्स येत आहे आणि फर्स्ट ऑफ ऑल मी आपल्या सर्व फ्युचर नर्सिंग ऑफिसर्स इथे कॉंग्रॅच्युलेशन करू इच्छितो आणि आपले मनापासून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. कारण की ज्या गोष्टीची आपण गेल्या 1 वर्षापासून वाट बघत होतो, तुम्हाला सक्सेस करिअर अकॅडमी वारंवार मी पण माझ्या सेशन मधनं बऱ्याच वेळेस तुम्हाला बोललो की मित्रा लक्षात ठेव, पुण्यामध्ये एम्स येणार आहे, पुण्यामध्ये एम्स येणार आहे. आणि आज सक्सेसने सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट 100 नाही 1001% खरी ठरलेली आहे. मित्रांनो लक्षात घ्या, येणार हे एम्स म्हणजे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या जेवढेही फ्युचर नर्सिंग ऑफिसर्स आहे त्यांच्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे की एम्स सारख्या ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट मध्ये म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये आपल्याला नोकरी करायला भेटते. म्हणजे याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाहीये मित्रांनो. सो आज आपण बघूयात की ह्या एम्स आता पुण्यामध्ये जे होत आहे त्यासाठी काय काय घेऊन येणार आहे. सो आजच्या या सेशन मध्ये आपण थोडीशी, जास्त नाही पण थोडीशी 100% चर्चा करूयात. कशा पद्धतीने असणार आहे, किती वेळ लागेल, किती दिवस लागतील साधारण एम्स यायला, या सर्वांबद्दल आपण चर्चा करू. मित्रांनो, जसं की आज बजेटमध्ये निर्मला सीतारमण यांनी सांगितल्याप्रमाणे 3 म्हणजे टोटल 4 नवीन एम्स ओपन होत आहेत. सर्वात पहिले पुणे एम्स आणि पुणे नंतर आसाम असेल, एम्स झारखंड आहे, एम्स काश्मीर आहे. या 4ही ठिकाणी नवीन एम्स बनणार आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत, जे नर्सिंग ऍस्पिरंट्स आहेत, मी किंबहुना असं म्हणू शकतो महाराष्ट्रामध्ये एम्सचा अवेअरनेस हा कुठेतरी खूप कमी आहे. सक्सेस करिअर अकॅडमी गेल्या 2-3 वर्षापासून तो अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करते आहे. जसं की सक्सेस अकॅडमी आपल्याला जानेवारीमध्ये, कधी मागच्या जानेवारी पासून सांगते की बाळांनो अभ्यास करत राहा, DMER येणार आहे. मित्रांनो अभ्यास करत राहा, DHS येणार आहे. मित्रांनो अभ्यास करत राहा, CHO येणार आहे. त्याच पद्धतीने लक्षात घ्या, हेही बोललो होतो की एम्स पुण्यामध्ये होणार आहे. आणि आज तो दिवस खरा ठरलेला आहे आणि आजच्या दिवशी निर्मला सीतारामन यांनी आपलं जे बजेट आहे त्यामध्ये आज अनाउन्स केलेलं आहे की लवकरच हे पुणे एम्स आपल्या समोर येणार आहे. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की सर साधारण किती दिवस लागतील. तर पकडून चालायचं साधारण 6 ते 8 महिन्यांमध्ये आपल्याला एक पिक्चर क्लिअर होईल की एक्झॅक्टली कशा पद्धतीने हे एम्स आपल्या समोर येणार आहे. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला प्रिपरेशन सुद्धा याच्यासाठी करायचं आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो मित्रांनो, एका दिवसात होत नाही, पण एक दिवस नक्की होतं. त्या दिवसापर्यंत आपल्याला मेहनत करायची आहे. म्हणून आता सर्वात पहिली पायरी कोणची आपली? तर आपली सर्वात पहिली पायरी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, सर्वात पहिली पायरी आहे DMER. ज्यावेळेस तुम्ही DMER मध्ये सिलेक्ट व्हाल, आम्हाला आत्मविश्वास आहे मित्रांनो, तुम्ही सक्सेसचे विद्यार्थी आहात. लक्षात ठेवा, तुम्ही 100 नाही 1001% या येणाऱ्या DMER मध्ये, येणाऱ्या DHS मध्ये आणि येणाऱ्या CHO मध्ये सिलेक्ट होणारच आहात. पण लक्षात ठेवा, ही फक्त आपली एक पहिली पायरी आहे. आपल्या यशाकडे जाण्यासाठी हे फक्त एक पहिलं पाऊल आहे. मित्रांनो, सक्सेस करिअर अकॅडमी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे एक स्पेशल DMER ऑनलाईन बॅच, ज्यामध्ये तुमचं DMER आणि DHS या दोघांचंही प्रिपरेशन यामध्ये तुमचं होणार आहे. सोबत तुम्हाला यामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल म्हणजे जे नर्सिंगचे संपूर्ण सब्जेक्ट सोबतच नॉन टेक्निकल म्हणजे तुमचं मराठी, मॅथ, GK, रिझनिंग, इंग्लिश, पॉलिटी, जिओग्राफी असे तमाम सब्जेक्ट यामध्ये कव्हर होतात. साधारण 2 महिन्यांची बॅच असते, 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. सोबत तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट सिरीज आहेत, फ्री ऑफ कॉस्ट PDF नोट्स आहेत आणि कोर्सची फी जी आहे ती 10,000 आहे. बट सध्या डिस्काउंट असल्यामुळे फक्त ₹2499 फी आहे.
बघा मित्रांनो, ज्यांनाही ही बॅच परचेस करायची असेल, तर लवकरात लवकर ह्या खाली दिले गेलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि आपलं बुक करायचं आहे. आता महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे, ही बॅच जी आहे ही 1 फेब्रुवारी पासून म्हणजे आजपासूनच सुरू झालेली आहे आणि सोबतच तुमच्यासाठी एक ऑफलाईन बॅच सुद्धा सक्सेस करियर अकॅडमी घेऊन आलाय, जी की 11 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. नाशिक या ठिकाणी ही बॅच असणार आहे. साधारण 2 महिन्यांची ही बॅच असते. एव्हरी 10 डेजला तुम्हाला इथे ऑफलाईन क्लासेसमध्ये बसून मॉक टेस्ट कव्हर केल्या जातात, मॉक टेस्ट घेतल्या जातात आणि मित्रांनो ते एन्व्हायरमेंट आपण जे म्हणतो है ना, सोबती संगतीचे गुण लागतात. त्याच प्रकारे ज्यावेळेस आपण सर्व नर्सिंग ऍस्पिरंट सोबत असतो, ऑफलाईन मध्ये सोबत असताना ते आपण म्हणतो की एक हेल्दी कॉम्पिटिशन आहे, त्यांचेही गुण तुम्हाला लागतील. म्हणजे तुम्ही देखील या डिस्ट्रॅक्शन पासून लांब राहणार आहात आणि फक्त इथे आल्यानंतर या ऑफलाईन बॅच मध्ये आल्यानंतर लक्षात ठेवायचं फक्त आणि फक्त अभ्यास आणि ते जे ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवलेले आहे की सर आमची येणारी डीएमआर असेल, आमचं येणारे डीएचएस आहे, आमचे येणारे सीएचओ आहे, ही इतकवल्याशिवाय हे पास झाल्याशिवाय यामध्ये चांगल्या रँकने पास झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मी नेहमी सांगतो एका दिवसात नाही पण एक दिवस नक्की होतं, त्या दिवसापर्यंत आपल्याला मेहनत करावी लागते, लक्षात घ्या. आणि आता मी थोडीशी चर्चा करतो मित्रांनो. आपलं हे जे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आहे, यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की आता हे जे एम्स आहे याबद्दल थोडीशी मी माहिती तुमच्या समोर मांडतो. कारण की बरेचसे असे विद्यार्थी असतील की त्यांना माहित नाही की एम्स नेमकं काय आहे, कशा पद्धतीने याचा सिलेबस असतो, कसा अभ्यास केला जातो. तर एक थोडक्यात माहिती मी देणार आहे. बाकी इन डिटेल सॅलरी काय, ड्युटी आवर्स कसे असतात, कशा पद्धतीने प्रिपेअर केलं पाहिजे, कोणत्या बुक्स रेफर केल्या पाहिजे, या सर्व तमाम गोष्टी मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. पण आजच्या सेशन मध्ये एक फाउंडेशन क्रिएट करतो आणि त्या फाउंडेशन मध्ये फक्त तुम्हाला समजेल की एम्स काय आहे. मित्रांनो, एम्सला आपण ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्सेस म्हणत असतो. ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे. ऑटोनॉमसचा अर्थ असतो की ऑटोनॉमस म्हणजे सेल्फ डिसिजन स्वतः घेत असते आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येत. सोबतच आधी होतं की फॉर एक्झाम्पल जेवढेही एम्स होते, एम्स वेगवेगळे होते. आता आपलं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त किती एम्स आहेत? एक एम्स आहे जे की नागपूरला आहे आणि आता जे होत आहे हे 2 नंबरचं कुठे पुण्यामध्ये होत आहे. मित्रांनो, एम्स हे खूप जास्त प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट मानलं जातं ऑल ओव्हर द इंडिया फॉर द मेडिकल अँड पॅरामेडिकल स्टाफ. म्हणजे एम्स मध्ये जॉब करणं हे लोकांचं ड्रीम आहे. काय आहे? लोकांचं स्वप्न आहे. आणि लक्षात घ्यायचं आहे, या एम्स मध्ये साधारण आपला 100 मार्कांचा याच्यामध्ये पेपर असतो, लक्षात घ्या. स्लॉट वाईज पेपर असतो, त्यामध्ये नेहमी काही ना काही बदल करत असतं एम्स. सोबतच मी हे सांगत होतो की 2019 पर्यंत जे एम्स आहे हे इंडिव्हिज्युअली एक्झाम कंडक्ट करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये एम्स नागपूर आहे. आता हे एम्स नागपूर त्याची जी एक्झाम आहे म्हणजे एम्स नागपूरला लागण्यासाठी जी नर्सिंग ऑफिसरची एक्झाम आहे ती सेपरेट कंडक्ट करायचा. मग 2019 ला सीआयबीची मीटिंग झाली, ज्याला आपण सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ बॉडी म्हणतो, त्याची सीआयबीची मीटिंग झाली आणि त्यांनी तिथे ठरवलं की आता आपल्या भारताच्या पुढेही एम्स आहेत, आपण काय करूयात, आपण सर्वांना एकत्र आणू आणि त्यांची एक एकत्र एक्झाम घेऊ, ज्याला आपण नाव दिलं होतं नॉर्सेट. आणि नॉर्सेट 2019 पासून मित्रांनो सुरू झालेली आहे. मग आता ह्या नॉर्सेट मध्ये 80 आणि 20 चा रेशो असतो. 80% ज्या सीट्स असतात ह्या रिझर्व्ह असतात मुलींसाठी, फिमेल कॅन्डिडेट साठी आणि 20% ज्या सीट्स आहेत ह्या रिझर्व्ह असतात बॉईज साठी, मुलांसाठी, मेल नर्सेस साठी. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस पण आपण एम्स साठी प्रिपेअर करू, आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांच्या मनामध्ये असं आहे की सर एम्स खूप हार्ड आहे, एम्स खूप अवघड आहे. मित्रा, वाळूचे कण रगडिता तेलही गळे अवघड काही एक नाही. अवघड ही गोष्ट आहे की तुला आतापर्यंत प्रॉपर गायडन्स भेटला नाही, तुला आतापर्यंत कोणी मार्गदर्शन करणारा भेटला नाही. की मी नेहमी सांगत असतो की शिक्षकाचं काम असतं तुम्हाला रस्ता दाखवायचं. आणि ज्यावेळेस पण आपण प्रिपरेशन करत असतो, प्रिपरेशन करत असताना लक्षात घ्या आपल्याकडनं खूप चुका होतात. त्या चुकांमधनं आपण शिकतो, बरोबर?
पण ज्या वेळेस तू योग्य मार्गदर्शन तुझ्या मागे असेल, त्या चुका तू होऊ देणार नाही. जो मार्गदर्शक आहे तो तुला सांगेल, की बाबा तू इथे चुकू नकोस, हे कर, हे नको करू. आणि मी नेहमी सांगत असतो, की कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये काय वाचण्यापेक्षा काय नाही वाचायचं हे जास्त इम्पोर्टंट असतं. मग मित्रांनो लक्षात घ्या, डी आपली पहिली पायरी आहे. डी आपली पहिली पायरी आहे. सी आपली पहिली पायरी आहे. आपला एंड गोल फक्त ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्सेस म्हणजे एम्सला लागणं आहे. कारण की एम्समध्ये जी सॅलरी आहे मित्रांनो, खोटं नाही सांगत, लागल्या जशी एक्झाम पास करणार मित्रा तुझ्या हातामध्ये इन हँड 83,000 सॅलरी येते. आणि जोपर्यंत पुण्यामध्ये एम्स होईल म्हणजे साधारण अजून वर्ष दीड वर्ष पकड, तोपर्यंत म्हणजे 8th पे कमिशनने 8व्या वेतन आयोगाने तुझी जी सॅलरी आहे ही 1,15,000 ते 1,20,000 इन हँड सॅलरी तुला भेटणार आहे. आणि मित्रा लक्षात घे, नर्सिंग प्रोफेशन मधली सर्वात रेप्युटेड जे इन्स्टिट्यूट आहे एम्स, त्यामध्ये चांगल्या सॅलरी सोबत चांगला रिस्पेक्ट सुद्धा तुला भेटणार आहे. कारण की एम्सला लागणं हा जोक नाही, त्याच्यासाठी तपस्या करावी लागते, त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते, त्याच्यासाठी दिवस रात्र एक करावा लागतो. लक्षात घ्यायचं आहे, कोणतीच गोष्ट आयुष्यात मध्ये अशी सहजासहजी मिळत नाही मित्रा. आणि दे रे हरी पलंगावरी कोणीही देत नाही, कष्ट करावेच लागतील. पण मित्रा एक गॅरंटी देतो, जर तू सक्सेस सोबत नेहमी जोडून राहिला, सक्सेस सोबत जर नेहमी राहिला, तर हे जे तुझं डेस्टिनेशन आहे, हे जे ड्रीम आहे, हे 100 नाही 1001% हे साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. ही आपली गॅरंटी आहे. आणि आजच्या या YouTube सेशन मध्ये मी तुला सांगतोय, तू YouTube वरती आपल्या सक्सेस करियर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती जाऊन बघ. जे तुला तुझ्या ऑनलाईन, जे तुझ्या ऑफलाईन क्लासेस मध्ये कंटेंट दिलं जात नाही, ते YouTube वर फ्री ऑफ कॉस्ट सक्सेस करियर अकॅडमी आपल्या सर्वांसाठी घेऊन येत असते. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, अभी तो पार्टी शुरू हुई है ना? हो चुका आगाज रण का, अब युग बदलने की तयारी है. आता तर फक्त सुरुवात झाली आहे. मित्रांनो आगे आगे देखो होता है क्या. कारण की ह्या आता लक्षात घ्या, जिथे तुम्ही अभ्यास करत असाल तिथे लिहून ठेवा, फर्स्ट डेस्टिनेशन, फर्स्ट गोल इज DMER अँड DHS, बट माय फायनल गोल इज पुणे एम्स. आणि आपल्या जिथेही आपण अभ्यास करत असाल तिथे चिटकवून ठेवायचंय पुणे एम्स. आणि जोपर्यंत मी पुणे एम्सला लागत नाही तोपर्यंत मी कोणत्याही परिस्थितीमध्ये, कितीही अडचणी आल्या, कितीही अप्स अँड डाऊन्स आले, तर मी थांबणार नाहीये मित्रांनो. आणि काळजी करायची नाहीये. सक्सेस करियर अकॅडमी काल पण तुमच्या सोबत होती, आज पण तुमच्या सोबत आहे आणि पुढेही तुमच्या सोबत राहणार आहे. पुढे भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. हसत राहा, खेळत राहा, मात्र अभ्यास करायला कोणी विसरू नका.